नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ नाही, व्लॉगमध्ये. अशी तरी काय 2 दिवसापासून मी प्रयत्न करतोय की व्लॉग्स टाकेन. पण परिस्थिती अशी होती काल आणि परवा दिवशी की जेव्हा पण मी कॅमेरा चालू करून व्लॉग शूट करायचा प्रयत्न करत होतो की असा पाऊस भयंकर येत होता आणि अशा ठिकाणी ऑर्डर लागत होत्या ना की काय बोलायचं. जाऊ दे, 2 दिवस गेले, जसं गेले काही गेले, ठीक आहे. अर्निंग झाली नाही झाली. काल तर भाई 185 किलोमीटर मला पळवला. एवढा म्हणजे टोटल डिस्टन्स, एवढे डिस्टन्स मी ट्रॅव्हल केले कालच्या दिवशी. गेले दिवस गेला. आता फटाफट लॉग इन करतोय. आणि नको रे बाबा मला बोनस. हा, गो लॉग इन. ही ॲक्युरेसी नाही भेटली तर मग असं करायला लागतं. हा माहिती आहे. आता मी तर लॉग इन आहे. इथूनच ऑर्डर लागेल तरच मी घरातून निघेल, नाही तर मी निघणार नाही. आणि टाईम किती होते माहिती आहे का? 1 वाजलेत बघा. 12चा लॉग इन होता, 1 वाजता लॉग इन करतो आहे. हॉटेल साईपूजाची ऑर्डर लागली आहे आणि याला घेऊन जायचं आहे कामोठ्यामध्ये. पण हे ऑर्डर बनायला जवळपास 5 ते 6 मिनटाचा टाईम लागतो आहे. पहिलं ऑर्डर झालं आहे डिलिव्हर्ड. चड्डीवरती काम करायला मजा वेगळी येते. आज सगळ्या ठिकाणी आवाज होते ना. आता नॉर्मली कसा होतो की रेनकोटची पॅन्ट घातली की पूर्ण वाजता गरम होतो ना, चटके लागतात लिटरली. चड्डी पे काम करेंगे बारिश के टाइम पे, मजा आएगा. गाडीची जरा अवस्था बघा. इथे पण रस पकडलाय. ठीक है, कोनो हरकत नहीं. हम एक दिन छुट्टी लेती और सब काम करती. दुसरा ऑर्डर लागला आहे कोलकाता रोल त्या साईडला आहे. आणि याला घेऊन जायचं आहे सेक्टर 22मध्ये. याला पण 6 मिनटं. अरे लोकल ऑर्डरला 6-7 मिनटं टाईम घेणार, तर एक ऑर्डर डिलिव्हर करायला 30 मिनटं लागतात. काय अर्थ आहे का याला? हां, अच्छा गावात ऑर्डर लागली आहे 4 किलोमीटरची. जवळच आहे. तिथे राईट साईड असायला पाहिजे. चलो ठीक. तर मी आता घरी आलो आहे. भाई एवढा लाल का दिसतोय हा? एवढा लाल नाही आहे जेवढा व्हिडिओमध्ये दिसतोय, पण ठीक आहे. एकतर माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे, तो काहीच उपयोगाचा नाही आहे. विनाकारण त्याला घेऊन फिरायला लागतो आहे, तर मी त्याला घरी ठेवतो आहे आता. आणि दुसरी म्हणजे ही चड्डी थोडीशी म्हणजे अशी लूज टाईप आहे. तर माझा कॅमेरा 3 ठिकाणी आपटला आहे. म्हणजे कोपरे वगैरे लागतात ना, स्टेअर्स वगैरेचे, परत एलिव्हेटरचे. तर काही लेन्स फुटली ना तर मी गेलो समजायचो. तर आता मी एकदा चेंज करतो. दुसरी बघतो अशी टाईप आहे का. जर टाईट नसेल तर मग आपली गप ट्रॅक पॅन्ट घालायचं आणि निघायचं. ऑर्डर काय लागली नाही आहे आणि मी काय कुठे जाणार नाही आहे. लागली तर लागली, नाही तर गेला तेल लावत. कारण काल एवढ्या किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ना, अजिबात इच्छा नाही आहे कुठे दुसऱ्या एरियामध्ये जायची. ऑलमोस्ट 1 तासाआधी मी कामोठ्यामध्ये ऑर्डर डिलिव्हर केली होती, कामोठ्या टू कोलंबोली. आणि बरोबर 2:37 ऑर्डर डिलिव्हर झाली. आणि त्याच्यानंतर आता 3:37 होत आहेत. म्हणजे बरोबर 1 तास झाला ऑर्डर नाही आहे. आता मला इथून हलायलाच लागेल. कुठे जायचा आपण खाली गेल्यावर डिसाईड करूया. इथे घरामध्ये डिसाईड नको करायला. खारघर बेस्ट ऑप्शन आहे. पण काल पण ऑर्डरच नसल्यावरती ऑर्डर भेटणार कुठून रायडर्सला? प्रॉब्लेम तो आहे ना. तर बघू किधर जाने का. अभी टाईम होता 4 वाजले आणि एक ऑर्डर लागली आहे कळंबोलीवरून. जवळपास 2 किलोमीटरचा पिकअप आहे आणि ड्रॉप 8 किलोमीटरचा आहे. तर बघूया कुठे घेऊन जायचं. हा इथे शोरमा आहे. आता मी काय करणार माहिती आहे का, आता ही ऑर्डरला मारते मी ट्रान्सफर. बस झालं. एकदम आरामात टाईमपास करत चाललं आहे. इच्छा गावात तुझ्या लाईव्ह ऑर्डर हेल्प रेस्टॉरंट दिले ट्रान्सफर ऑर्डर पार्टनर ट्रान्सफर चालेल. तिची ऑर्डर मी ट्रान्सफर मारली ना, ती होती कोंडरे गाव होता. म्हणजे जवळपास 10 किलोमीटर होता. जाताना मला भेटले असते पैसे ठीक, पण रिटर्न येताना एमटी यायला लागलं असतं. म्हणजे मला मोस्ट प्रॉब्लेम कळंबोली नाही तर मग खारघरला जायला लागलं असतं. तर ट्रान्सफर मारून हा माझा डिसिजन चांगला होता.
आता एक ऑर्डर लागली इथे कुठे पेट तिथे काही वेट करतो घेऊन कुठे जायचं. ही अशी अनपढ गवर लोक भेटतात. आता या कस्टमरला ऑर्डर नको आहे, हा बोलतो की कॅन्सल कर. आता मी कसं कॅन्सल करू, कारण ऑर्डर आहे ना COD आहे. जर मी कॅन्सल केलं तर मला ही 441 रुपये पे करायला लागतील, पण मी काय पे करणार नाही. आता काय करायचं याच्यावरती काय सोल्युशन तर नाही आहे यार. जो पण व्हिडिओ बघतोय ना, जर तुम्हाला जर असं करायचं असेल ना तर चुकून पण मला भेटू नका, मी लय बेकार शिव्या घालेन. तर बघू, टाईम वेस्ट होणारच आहे, ऑप्शन तर नाही दुसरा. आणि कस्टमर केअरचा काय पण ऑप्शन नाही आहे. आता भगवान भरोसा आहे. खांदेश्वरला आहे आणि मला असं वाटते की आता इगोवरती जाऊन जमणार नाही, खारघरला जायलाच लागेल जर इन्कम करायची असेल तर. लय फालतूपणा चालू आहे, मला राग येतो अक्षरशः, पण ठीक आहे जाऊ दे. बोललं ना, खारघरला आल्यावरती मस्त आपले ऑर्डर होतात. पहिली ऑर्डर होती 40 रुपयाची, आता दुसरी ऑर्डर लागली आहे 70 रुपयाची अर्बन चिल्ली. मला माहीत नाही कुठे रेस्टॉरंट आहे, मी बॅक साईडला असेल, लांब आहे, 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे. चला जाऊया. ही कशी आहे? इथे अर्बन चिल्ली नावाचं रेस्टॉरंट आहे, तिथून ऑर्डर लागली आहे 1वर 8, 8वर 7 ऑर्डर ID. 7 मिनटाचं टायमिंग आहे आणि तलोजामध्ये जायचं आहे लागेल. ठीक आहे, नॉट बॅड. तलोजा जवळच आहे, मला माहिती होतं ॲक्च्युअलमध्ये, पण तरी पण मॅप लावून जाईल. पण रेस्टॉरंटवाले लवकर दिला पाहिजे ना, प्रॉब्लेम तो आहे. चला बघूया. आता पाऊस पडला ना की मी सहसा कॅमेरा काढत नाही, पण आता मी बघा पाऊस बघा, माझी सगळा बघायचं एवढा. केक घेऊन जायचं चिंद्रनला. आईच्या गावात राहील का तो केक? मला काय, पैसे भेटतात जाऊ, नो टेन्शन. इथून लागला तुझं काय होणार आहे आय डोंट नो. मी देवाला प्रार्थना करतो की बाबा तू जसा आहेस तसाच पोच. इथं गाडी सावकाश चालवेल, नो टेन्शन. याचा सपोर्ट राहिला याला नाही राहिलं तर बाई मी जिम्मेदार नाही, पहिलेच सांगतो. एवढ्या लांबशी तुम्ही ऑर्डर करता कसं व्हायचं? चिंतन काही कमी लांब आहे का? आयला मला रस्त्यात पॉर्श दिसली, पॉर्श. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, गाडी अशी घ्या की 4 माणसं उभं राहून बोललं पाहिजे. हां, गाडी आहे बिडू, दिसतंय MH12ची आहे, पॉर्श बॉक्सर आहे, ती पण कन्व्हर्टेबल. लेट्स गो. इथं टाईम बघा 12 वाजलेत आणि मी फ्रेश होऊन जेवून आता आउट्रो देतोय. आजचा दिवस खरंच लय बेकार होता. 10 तासांमध्ये 650 रुपयाची अर्निंग म्हणजे एकदम बेकारच मानली जाते एक प्रकारची. पण ठीक आहे, काय हरकत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. होऊ शकतो की माझे 2-3 दिवस कमी ऑर्डर्स भेटत आहेत किंवा कमी इन्कम होते. एक असे पण दिवस येतील की एक्सपेक्टेशनपेक्षा पण जास्त पण होईल, पण ते सांगता येत नाही. मी नेहमी पॉझिटिव्हनी चालतो, ठीक आहे. स्वतः निगेटिव्ह पण होतो, स्वतः पॉझिटिव्ह पण होतो. तर आता ही फटाफट व्हिडिओ एडिट करून रेंडरिंगला टाकेल, म्हणजे उद्या प्रॉब्लेम नको व्हायला. मी विचार करतो आहे की जसं उठेल ना तसं फ्रेश वगैरे होईल, नाश्ता करेल आणि फटाफट लॉग इन करेल, कारण उद्या संडे आहे. संडेच्या दिवशी पेआउट चांगला असतो. फक्त झोमॅटोच्या हातामध्ये की ऑर्डर कसं द्यायचं आणि काय द्यायचं ते. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.